नमस्कार. सध्या आपण आहोत बाबासाहेब महाराज यांच्या यात्रेमध्ये. आपण पाहिलं असेल स्टॉल दिसतंय. काय नाव आहे आपल्या स्टॉलचं? सोल्जर पोटॅटो. सोल्जर पोटॅटो या ठिकाणी सध्या आपण आहोत आणि खास पुण्यावरनं ते आपल्या सेलूच्या यात्रेमध्ये आलेले आहेत. खरंच तर मी तुमचं मनापासून कौतुक करतोय की आमच्या सेलूकरांच्या सेवेमध्ये या ठिकाणी खास करून तुम्ही हजर झालात. तर बंधू, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मला तुमचं नाव सांगा. ठीक आहे. माझं नाव युवराज शिंदे, मी राहणार दसाडी, बरं. जिल्हा परभणी. हो हो. आणि गावाचं नाव दसाडी आहे, तालुका जिल्हा परभणी. बरं, हा जो स्टॉल आहे, तुम्ही आय थिंक यात्रेमध्ये पहिल्यांदा आलात? नाही, याच्या अगोदर मी पुण्याला दगडूशेठ या साईडला लावलेले आहे. पण यात्रेमध्ये पहिल्यांदा या यात्रेमध्ये सेलूमध्ये पहिल्यांदा. आणि याच्या अगोदर कुठं होता स्टॉल तुमचा? दगडूशेठ परभणी, सॉरी पुण्याला दगडूशेठ हलवायच्या तिथं. बरं, तिथं बरं तिथं म्हणजे किती वर्ष झालं तुम्ही तिथं हे करतात? हा सर, 1.5 वर्ष झालेले आज बिझनेस चालू केलेला आहे. बरं. हा बिझनेस चालू करण्याचं कारण म्हणजे मी आर्मीमध्ये जाण्याची माझी इच्छा होती. बिलकुल. लॉकडाऊनच्या काळामध्ये माझा सिलेक्शन नाही हो, झालं, हो. तर त्यामुळे मला येणाऱ्या काळात कुठेतरी बिझनेस उभा करायचा होता आणि त्या बिझनेसला माझं जी प्लॅनिंग होती येणाऱ्या काळाची, तर मला कुठं ना कुठं आपली मराठी मुलं बिझनेसमध्ये पुढे न्यायची, म्हणून मी हा व्यवसाय चालू केला. म्हणजे तुम्ही पोलीस भरतीची वगैरे तयारी करत होता, तर ते आता सध्या स्टॉप केलंय? स्टॉप केलं ते. तर आता मी म्हटलं कुठेतरी बिझनेस पुढं या नावानं आपण एक ब्रँड तयार करायचा, सोल्जर नाव. सोल्जर नावानं. आणि त्याचंच पुढं येणाऱ्या काळामध्ये, जसं की माझं आर्मीमध्ये सिलेक्शन नाही झालं, असे बरेच तरुण आहेत ज्यांना नोकरी भेटत नाही, बेरोजगार असते, अशा लोकांसाठी मला आज छोटासा कमी बजेटमध्ये व्यवसाय चालू करायचा. माझ्या 2 शाखा आहेत, सोल्जर स्वीट पोटॅटोच्या 2 शाखा आहेत. एक पुण्याला दगडूशेठच्या तिथं आणि दुसरी एक परभणीला आता मी स्थायिक मारतोय, दोन्ही शिफ्ट मारतोय आणि परभणीला एक स्थायिक करतोय. बरं, हाच प्रोडक्ट का सर्च केला? आपल्याकडे म्हणजे खूप सारे प्रोडक्ट आहेत, तर हा पोटॅटो रोलचाच म्हणजे सर्च का? ओके. तर हा सर असा आहे, कमी बजेटमध्ये आणि नो मेंटेनन्स, 1 रुपया तुमचा वेस्ट जाणार नाही. अगदी बरोबर. बरोबर. आणि मार्जिन तुम्हाला डायरेक्ट 25% 50%च्या आसपास मिळून जाते. तुम्हाला बरेच गोष्टी तुम्ही ऑब्झर्व केल्या असतील. तर ही गोष्ट अशी आहे, एकदा तुम्ही लगेच फ्राय करायची, लगेच द्यायची, एकही 1 रुपयाचे वेस्टेज जाणार नाही म्हटलं. अगदी बरोबर. म्हणजे त्याच्यात पोटॅटो मधला प्रत्येक किचन एव्हरी पार्ट त्या ठिकाणी त्याच्या उपयोगाला आहे. आणि युनिक आयटम आहे, कुठंतरी कमी टायमामध्ये रेडी करून देणार आहे आणि कस्टमर कसं अट्रॅक्शन तयार करते. सेलूकरांचं प्रेम कसं आहे एकंदरीत यात्रेमध्ये? मी इथं सेलूमध्ये मला खरंच सेलूकरांचा अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. एकदम मला आनंद वाटला आणि मी ज्या देहानं आलो की कुठं ना कुठं तरी माझा प्रॉफिट होईल, त्याच्यापेक्षा दुप्पट प्रॉफिट माझा या सेलूमध्ये झाला. बिलकुल. तुम्ही सांगितलं की तुम्हाला कामच तरुणांसाठी करायचंय, ज्यांना नोकरी लागली नाही असे बेरोजगारांसाठी काम करायचंय. तर जी काही मुलं आहेत समजा, त्यांना असं रस्त्यावरचा व्यवसाय करण्यामध्ये त्यांना कुठेतरी संकोच वाटतंय, तर त्यांना काय संदेश द्याल? मी त्यांना एवढाच एक विचारेल की आज तुम्ही कुठं ना कुठं 10-20 हजाराची नोकरी करता, मी कमीत कमी वर्षाच्या काटाला कमीत कमी 7 ते 8 लाख रुपये या बिझनेसमधून कमवतो. माझा आहे सेटअप कमीत कमी 1 ते 1.5 लाखाचा. आणि 1.5 लाखामध्ये जर मी 7-8 लाख रुपये कमवत असेल तर मला नोकरीची काही अपेक्षा नाही. तसंच माझं म्हणणं आहे, तुम्ही कुठं ना कुठं एक छोटा व्यवसाय चालू करा, छोटासा ब्रँड तयार करा. आज ना उद्या फ्युचरमध्ये मोठा होणारच असतो, तर त्याच्यासाठी तुम्ही स्वतःचा एक छोटा व्यवसाय चालू करा, इकडे तिकडे नोकरीला जाऊ नका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सध्या हा सोशल साईटचा जमाना आहे, त्याच्यामध्ये तुमचं प्रोडक्ट तुम्ही देशभरामध्ये, राज्यभरामध्ये या ठिकाणी पोहोचू शकतात. मला सांगा, हॉटेल भाग्यश्री असेल, हॉटेल तिरंगा असतील, ही लोक साधी रील स्टार होती. त्यांनी त्यांच्या कौशल्यावरती, त्यांच्या बोलण्यावरती आज त्या ठिकाणी त्यांनी मोठमोठ्या गाड्यामध्ये या ठिकाणी फिरतायत. तर तरुणांनी तो सुद्धा या ठिकाणी आदर्श घ्यायला काय चालेल? त्यांचा पण आदर्श घ्यायला पाहिजे, कारण की त्यांचं नॉलेज पण नसेल त्या प्रमाणे, पण ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जगभरात प्रसिद्ध झाले. तर तसंच माझं पण असं ते की आज मी ह्या स्टॉल करतो, मला पण कुठेतरी संकोच वाटतो असा रोडवर स्टॉल करण्याचा, पण कुठं ना कुठंतरी आधी पण अपेक्षा फील होती माझ्याकडनं. तर आज ना त्या येणाऱ्या काळामध्ये सर्वांचं एक हे मार्गदर्शन तत्व म्हणून बिलकुल. तुम्ही एक तरुणांसोबत आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. सध्या तुम्ही स्ट्रगल करत आहात, तेवढे यशस्वी झाला नाहीत, परंतु आमच्या सेलूकरांच्या वतीनं मी तुम्हाला या ठिकाणी भरभरून सदिच्छा देतो की तुमचं जे ड्रीम आहे, तुम्हाला तर स्वतः यशस्वी व्हायचंच आहे, परंतु मराठी उद्योजक या ठिकाणी तुम्हाला तयार करायचे, त्या तुमच्या स्वप्नांसाठी. कारण की तुम्ही टॅग जर पाहिला असेल, खाली एकदा दाखवा त्यांना, तिथं खालच्या साईडला लिहिलेलं आहे. टायटल आहे काय टायटल एकदा वाचून सांगा ते.
मराठी माणूस व्यवसायात पुढे नेण्याचे ध्येय याचं कारण आहे की आपला मराठी माणूस, मी आज 2 वर्ष 3 वर्ष झालं पुण्या साईडला राहतो, पण आपला माणूस कुठत नाही. बाहेरचे बिहारी हे असे टाईपचे लोक आहेत, महाराष्ट्रातला माणूस एक पण नाही. पण माझं कुठंतरी म्हणणं नाही, आपला महाराष्ट्रातला माणूस छोटा का असं ना एक छोटासा व्यवसाय चालू करा. जसं की मी ह्या माझ्याप्रमाणे स्टार्ट केला होता. तर माझ्या ब्रँचेस पण मी मुलांना ऑब्झर्व आहे प्रोव्हाइड करतो. आज ना उद्या 1-2-4 माझ्या शाखा वाढत हळूहळू वाढत. निश्चितच आम्ही सेलूकरांपैकी एक ब्रँड आपला कायमस्वरूपी आपल्या सेलू शहरामध्ये पोटॅटो रोलचा कसा चालेल यासाठी स्वतः मी प्रयत्न करणार आहे. माझ्या तरुण भाऊ जे बेरोजगार आहेत त्यांना या सेटअपबद्दल पूर्ण माहिती देऊन एक स्टॉल आपल्या सेलू शहरामध्ये निश्चितच सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पुढंच एकदा आमच्या सेलूकरांच्या वतीनं तुम्हाला भरभरून शुभेच्छा. तुमचं स्वतःचं स्वप्न आणि तुम्ही लोकांसाठी जे पाहिलेलं स्वप्न आहे ते स्वप्न निश्चितच पुरं हो एवढीच एक सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.